नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग हे यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऊस लागवड केल्यानंतर अनेकदा एक मोठी समस्या येते, ती म्हणजे ऊसाची उगवण लवकर न होणे किंवा फुटवे कमी मिळणे. पण जर तुम्हाला तुमच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये 90% जास्त जर्मिनेशन हवं असेल तर आज हे 5 उपाय नक्की लक्षात ठेवा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर आपल्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा मित्रांनो, पहिला जो उपाय आहे तो म्हणजे पहिला आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे तापमान हे ऊसाच्या कांड्यांना अंकुर फुटण्यासाठी कमीत कमी आणि जास्तीत जास्त 25 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान हे अवश्य असतं. त्यामुळे शक्य असेल तर स्वच्छ सूर्यप्रकाश असलेल्या काळातच ऊस लागवड करणं हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आता दुसरं म्हणजे मातीतील हवा खेळती ठेवणे. म्हणजेच काय करायचं आहे, लागवड करताना सरीमध्ये प्रति एकरी 4 बॅग सिंगल फॉस्फेट आणि 1 बॅग सेटअपचा वापर करायचा आहे. यामुळे माती भुसभुशीत राहते आणि मुळांचा जो विकास आहे तो झपाट्याने होतो. आणि मुळांचा विकास झपाट्याने झाल्यामुळे काय होतं, ऊसाला जो कोंब आहे, जो फुटवा आहे तो लवकर निघतो आणि लवकर निघल्यामुळे ऊसाची जी उगवण आहे ती लवकर होते. त्याच्यामुळे ऊस लागवडीच्या वेळेस नक्की आपण ह्या खतांचा वापर करू शकता. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे पाणी व्यवस्थापन. लक्षात ठेवा, ऊसाला अति पाणी नको असतं. जमिनीचा प्रकार ओळखून वापसा स्थिती राहील अशा प्रकारेच पाणी द्यायचं आहे. अन्यथा मूळ कुजण्याची भीती असते, जी कांडी आहे ती कुजण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जादा पाणी होणार नाही, जास्त पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यायची. आणि ही जर काळजी घेतली तर ऊस उगवण्याला 100% मित्रांनो फायदा होऊ शकतो. आणि आता चौथा मुद्दा आहे तो म्हणजे तिसरा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे पाणी व्यवस्थापन. हा मुद्दा झालेला आहे आपला. आता चौथा मुद्दा आहे कांड्यांची जी खोली आहे. आपण जी कांडी लावणार आहे, चौथा कांड्यांची खोली. बऱ्याचदा मजूर काय करतात, कांडी खूप खोल गाडतात आणि कांडी जर खूप खोल जर गाडली तर लक्षात ठेवा, कांडीवर फक्त 2 इंचापर्यंतच माती असावी. 4 इंचापेक्षा जास्त खोल गेल्यास काय होतं माहिती आहे, जी आपण लावलेली कांडी आहे तिला बुरशी येते आणि बुरशी आल्यामुळे ऊस तिथं फुटत नाही, कारण ती कांडी आहे ती खराब होऊन जाते. त्याच्यामुळे ऊसाची लागवड करताना साधारणपणे फक्त 2च इंच तो जमिनीमध्ये खाली गेला पाहिजे आणि त्याच्यावरती थोडी माती आली पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण ती कांडीची लागवड जर केली तर मित्रांनो, ऊसाची कांडी जी आहे ती कुजून खराब होणार नाही, त्याला बुरशी येणार नाही. हा झाला मित्रांनो चौथा मुद्दा. आणि आता आपण पाहणार आहोत तो 5वा मुद्दा. आता 5वा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि 5वा उपाय म्हणजेच बेने निवडणे. थंडीच्या काळात जर लागवड करत असेल तर लागवड करताना नेहमी सशक्त आणि निरोगी 2 डोळ्यांच्या कांड्याचीच निवड करायची आहे. आणि बेने प्रक्रिया करायला अजिबात विसरू नका. जर कांडी लागवड करत असेल तर बेने प्रक्रिया करून घ्या आणि मगच कांड्याची लागवड करा. अन्यथा जर बेनेची प्रक्रिया केली नाही तर ती लागवड व्यवस्थित होत नाही आणि मग परिणामी प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी जर आपण याच्यामध्ये फॉलो जर केल्या तर त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो आणि ऊससुद्धा चांगल्या प्रकारे उगवून येऊ शकतो.
त्याच्यामुळं ही काळजी खूप महत्त्वाची आहे. ऊस लागवड करताना ह्या 5 बाबी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग ऊस उगून आल्याच्यानंतर मित्रांनो, चांगली फुटवण होण्यासाठी आपल्याला जो जेठा कोंब आहे तो जेठा कोंब ठेवायचा की नाही ठेवायचा की काढून टाकायचा याबद्दल आपण बघूया. तर मित्रांनो, जर ऊसाचा जेठा कोंब काढला तर जे ऊसाचे फुटवे आहेत ते एकसारखे फुटतात आणि कोंब खोडून टाकल्यामुळे मुख्य खोडाची वाढ थांबते आणि बाजूच्या डोळ्यातून जोमाने नवीन फुटवे बाहेर येतात आणि सर्व फुटवे एकाच वेळी आणि एक समान वाढीने निघतात. त्याच्यामुळं काय करायचं आहे, पहिल्या सुरुवातीला जो जेठा ऊस उगून आलेला आहे, सुरुवातीला ऊस लावल्याच्या नंतर एकच कोंब पहिला वर येतो आणि तो एकाच कोंबवरती भर जातो आणि बाकीचे ऊसाला कोंब येत नाही किंवा फुटवे जास्त फुटत नाही. त्याच्यामुळं तो फुटवा तुम्ही जर काढून टाकला तर तुमच्या ऊसाचा फुटवा हा जबरदस्त होऊ शकतो. एका ऊसाला 20-25 फुटवे येऊ शकतात, चांगले 30-40 येऊ शकतात. परंतु तुम्हाला जेवढे ठेवायचे तेवढेच तुम्ही ठेवू शकता, बाकीचे सुद्धा नंतर तुम्ही काढू शकता. त्याच्यामुळे फुटव्यांची संख्या वाढते. जेठा कोंब हा जमिनीतून वाढू लागला की तो इतर फुटव्यांची वाढ रोखतो. तो काढल्यामुळे एकाच बेण्यातून किंवा बेटावरून फुटव्यांची संख्या वाढण्यास मदत होते. तिसरी गोष्ट, ऊसाची जाडी एकसारखी राहते. जर जेठा कोंब ठेवला तर तो सगळ्यात जास्त जाड आणि मोठा होतो व बाकीचे फुटवे बारीक राहतात आणि तो काढल्याने सर्व ऊसांची जाडी आणि लांबी ही एकसारखी मिळण्यास मदत होते. त्याच्यामुळे जेठा कोंब काढणं खूप फायद्याचं आहे. त्याच्यामुळे ऊस लागवड केल्याच्या नंतर आणि ऊसाला ज्यावेळेस कोंब फुटणार आहे जास्त प्रमाणात, त्यावेळेस तुम्ही नक्की हा जेठा जो आहे तो काढून टाकू शकता आणि जेठा काढल्यामुळे हवा खेळती राहते, फुटव्यांचे योग्य नियंत्रण राहिल्यामुळे शेतात अनावश्यक गर्दी होत नाही आणि ज्यामुळे पिकात हवा आणि सूर्यप्रकाश चांगला राहतो. मुळातच योग्य पद्धत म्हणजे अनेक कृषी तज्ज्ञांचे मते जेठा कोंब हा ऊसाचा सर्वात पहिला आणि सशक्त कोंब असतो. तो जर काढून टाकला तर पिकाची सुरुवातीची नैसर्गिक वाढ व जोम काही प्रमाणात मंदावतो. परंतु लागवडीनंतर 60 ते 70 दिवसांनी जेठा कोंब कापल्यास झाडाचे जे ऊस आहे तो त्यावर चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. साधारणपणे तो जेठा आहे ना, काढल्यानंतर खूप चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आपण जर ऊस लागवड केल्यापासून हे 4-5 नियम जर पाळण्याचा प्रयत्न जर केला तर 100% तुम्हाला ऊस उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, आपण ह्या महत्त्वाच्या 5 गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि या 5 ज्या गोष्टी सांगितल्या ह्या बारकाईने याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि तुमच्या ऊसाची उगवण ही नक्कीच सशक्त होईल आणि उत्पादनातसुद्धा चांगल्या प्रकारची वाढ होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की एक कमेंट करून सांगा. आणि हा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा खूप छान सुंदर माहिती मिळेल. आणि माझ्या चॅनलवरती आपण नवीन असेल तर ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून पुढे सुद्धा खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर खूप खूप धन्यवाद. जय जवान, जय किसान.